वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे मुंबईतली पाणी कपात आजपासून मागे घेण्याचा निर्णय हा बीएमसी प्रशासनाने घेतला आहे। या निर्णयानुसार आजपासून मुंबईमधली 10% पाणी कपात मागे घेण्यात येणार आहे। ठाणे शहर, भिवंडी, नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतींना बीएमसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील 10% पाणी कपातही मागे घेण्यात येईल। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांनी मिळून सध्या 73% पाणीसाठा जमा झालाय। हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील 264 दिवस म्हणजेच मार्च 2025 पर्यंत पुरेल इतका आहे। मुंबईसाठीच्या 7 धरणांपैकी तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे 4 जलाशय काठोकाठ भरलेत, तसंच सर्वात मोठं भातसा धरणही 70%हून अधिक भरले। त्यामुळे 10% पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय हा बीएमसी प्रशासनाने घेतलाय। आपण पाहूया मुंबईला पाणी पुरवठा करणारे कोणते धरण किती टक्के भरले। तानसा 98.77%, तुळशी 100%, मोडकसागर 100%, विहार 100%, मध्य वैतरणा 75.40%, अप्पर वैतरणा 44.35% आणि भातसा 71.56%। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।